यानंतर बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष आदरणीय कल्याणजी दळे यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. बुद्ध फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगे बाबा संत गोरोबा संत सेना महाराज संत नामदेव या सर्व संतांना माझं या ठिकाणी प्रथम अभिवादन. आजच्या या समता परिषदेच्या मेळाव्याला उपस्थित असलेले ओबीसीचेच नव्हे तर बहुजनांचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय भुजबळ साहेब, समता परिषदेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, यामध्ये ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केला असे बाळासाहेब कर्डक, गुलाबरावजी वाघ, आदरणीय महाजनजी, महाजनताई, ओबीसी समाजातले सर्व पदाधिकारी, 12 बलुतेदारांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, बाळबुदे साहेब, सत्संगजी मुंडे, ॲडव्होकेट सुपाजी राऊत, आदरणीय निकमजी, विष्णूजी कदम, बळीरामजी वैद्य, आदरणीय लिंगे साहेब, बाराडकरजी, संजयजी जाधव, या जिल्ह्यातले ईश्वरजी मोरे, विभागाचे अध्यक्ष 12 बलुतेदार संघटनेचे मुकुंदजी बेटकर, जिल्ह्याचे अध्यक्ष किशोर भाऊ सूर्यवंशी, आमच्या महिला आघाडीच्या नेत्या आदरणीय भारतीताई कुमावत, शहराचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी कापडे, राजूजी सोनवणे, रवींद्र बोरनारे, राजकुमार गवळी, पृथ्वीराज सोनवणे, सागर टापके, अतुलजी बारी, विजयजी राठोड, शक्ती महाजन, सकाराम मोरे, बंटी नेरपगारे, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, राज्याच्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आणि मधल्या काळामध्ये ओबीसीवरती मोठं संकट त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घेतलं गेलं आणि राज्यातला सगळा समाज भयभीत त्या ठिकाणी झाला. कोणी या ओबीसीच्या पाठीमागे खंबीरपणे त्या ठिकाणी उभा राहण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली नाही. पण जेव्हा आदरणीय भुजबळ साहेबांनी महाराष्ट्रामध्ये एल्गार पुकारला, ओबीसीच्या आरक्षणाला जर कोणी धक्का लावला तर या छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुल्यांच्या या विचाराच्या अवलंबीचे आम्ही आहोत. आणि त्याच क्षणी सगळ्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब असणाऱ्या ओबीसी समाजामध्ये धीर त्या ठिकाणी आला. परंतु विधानसभेच्या निवडणुका आता आपल्या 4 महिने त्या ठिकाणी झाल्या. ह्या सरकारनं ओबीसी आमचा डीएनए, याच सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये जर या सरकारला बहुमत तर कोणी दिलं असेल तर ते ओबीसी, 12 बलुतेदार, भटकीमुक्त आदिवासी आणि आमचे सगळे बांधवांनी त्या ठिकाणी दिलंय. आणि कोणामुळे दिलं? आदरणीय भुजबळ साहेबांमुळे त्या ठिकाणी दिलंय. आमचा डीएनए म्हणणाऱ्या पक्षानं आमच्या जीवावर सत्ता त्या ठिकाणी आणायची आणि तुमचा डीएनए असलेला बाप मागे ठेवायचा, ही काही धोरण आहे महाराष्ट्रामध्ये दाखवलं. तुम्हाला मला विनंती आहे, राज्याचा अर्थसंकल्प या ठिकाणी आता सादर झाला. काय ओबीसीची परिस्थिती? 5 कोटी रुपये. अरे एक नेता 5 कोटीची रोज गाडी घेतो, रोज पार्ट्या करतो. तोंडाला पानं पुसण्याचे काम आमच्या त्या ठिकाणी होत आहे. महाज्योती मार्फत जे आमच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, उच्च शिक्षणाचा अधिकार महाराष्ट्राने जरी या ठिकाणी उशिरा प्राप्त त्या ठिकाणी झाला, महाज्योती त्या ठिकाणी स्थापन झाली. सारथी बार्टी प्रमाणेच महाज्योतीला सुद्धा तेवढंच बजेट, त्यापेक्षा अधिक बजेट त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. परंतु या महाराष्ट्रामध्ये तसं होताना दिसत नाही. मला देवा भाऊला सांगायचंय, पहिले
12 बलुतेदार हा सगळा संदेश एका गावामध्ये दुसऱ्या गावामध्ये पोहोचायचे. आता हे मीडिया जो आहे ना तो 12 बलुतेदार आहे. आमची जागा 12 बलुतेदारांची त्यांनी घेतली. मला आपल्याला विनंती करायची आहे की देवा भाऊ पर्यंत आमचा निरोप त्या ठिकाणी पोहोचा. ए देवा भाऊ, राज्यामध्ये निवडणुका असताना ओबीसीचा डीएनए तुझा होता, मग आता कुठे गेला राजा? आमच्या साहेबांना जर डावललं, एक वेळेस निवडणुका या महाराष्ट्रात होणार नाही, अनेक निवडणुका या ठिकाणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये आहे. साहेब, आपल्याला यांच्या वतीनं मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की महाराष्ट्रामध्ये ओबीसी सोबत नसल्यानंतर पक्षाचे काय हाल होतात हे दाखवण्याचं काम आपल्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे. कोणी यावं आणि टिकली मारून जावं ही भूमिका महाराष्ट्रामध्ये असेल तर ते चालणार नाही. शेतकरी आत्महत्या करतात, इकडं तरुण मुलांना रोजगार निर्मिती त्या ठिकाणी नाही, आणि अशा अवस्थेमध्ये अनेक अत्याचार या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी घडतात. मला आपल्याला एकच सांगायचं आहे की आग लागल्यानंतर आग विझवणारा माणूस या ठिकाणी समाजसेवक म्हणतो, पण आग लावणाऱ्याला पकडून देणारे परिवर्तन त्या ठिकाणी म्हणायचंय. शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्यानंतर त्याला मदत करणं हा समाजसेवेचा जरी भाग असला, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या होता कामा नये हे परिवर्तन आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. महाराष्ट्रात बेकारीची संख्या वाढते, त्याला सुशिक्षित बेकार म्हणतो, पण महाराष्ट्रातला माणूस, माझा कार्यकर्ता, माझा या ठिकाणी उच्च शिक्षण घेणारा मुलगा हा बेकार राहता कामा नये ही परिवर्तनाची लाट जर आपल्याला कुठल्या विचारातून आणायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या विचारातून त्या ठिकाणी नवा महाराष्ट्र साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी घडलं पाहिजे. ही भूमिका आपल्यापर्यंत त्या ठिकाणी गेली पाहिजे. मी अधिक त्या ठिकाणी बोलणार नाही, पण साहेब, बालबुदे साहेबांनी सांगितलं की 12 बलुतेदारांचे काय हाल आहेत. आमचे बी लोक आम्हाला मोजत नाही, आणि तुम्ही जोपर्यंत 12 बलुतेदारांना मोजणार नाही तर राज्य येणार नाही. 12 बलुतेदार फार कलाकार आहे. राज्य कोणाचं निर्माण करायचं आणि कोणाचं आणायचं आणि कोणाला पाडायचं ही भूमिका गावागावामध्ये, माझा कुंभार असू द्या, सुतार असू द्या, लोहार असू द्या, नाविक असू द्या, सोनार असू द्या, या सगळ्या मायक्रो ओबीसींच्या जाती, जवळजवळ 350 जाती या महाराष्ट्रामध्ये मायक्रो ओबीसींच्या आहे. मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची, जरा साहेबांना मोकळं सोडा, लय बांधून ठेवू नका. राऊत साहेब, आम्हाला बी जवळ जाऊ द्या ना, तर नाही जाऊ देत साहेबाजवळ. साहेबाला तुम्ही जातीपुरता मर्याद, मला विनंती करायची समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना, वाईट वाटून घेऊ नका. साहेबाला मोठं करायचं असेल, साहेबाला मंत्री काय म्हणता, या राज्याचा मुख्यमंत्री आमचा साहेब झाला पाहिजे, ही भूमिका आमची आहे. जातीच्या पुढं आणि महात्मा फुलेंच्या विचारामध्ये 12 बलुतेदार कुठं कमी पडला? महात्मा फुलेंचा पहिला संप कोणी केला असेल तर तो 12 बलुतेदारांनी केला. सत्यशोधक पद्धतीनं लग्न कोणी लावलं? कोणी लावलं? तुम्ही लावले का? या 12 बलुतेदारांनी लावलेत. पहिलं लग्न सत्यशोधक समाजाचं पहिलं 12 बलुतेदारांनी त्या ठिकाणी लावलं. त्यामुळं महात्मा फुलेंचा विचाराचा पगडा तो आमच्यावरती जातीचा नाही. महात्मा फुले जातीचे पाहिजेत का सगळ्या समाजाचे पाहिजे? पाहिजे की नाही पाहिजे? साहेबाला मोकळं सोडा. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो सगळ्यांना. जातीचा वलय असतं तो मी नाकारत नाही, पण मी आज छोट्या छोट्या जातीला सोबत घेऊन चालतो. महानगर आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये बघा, सगळ्या छोट्या छोट्या समाजाला न्याय देण्याची भूमिका आमची त्या ठिकाणी असते. मुकुंद मेटकर विभागाचे अध्यक्ष साहेब शिंपी समाजाच्या, म्हणून अधिक वेळ या ठिकाणी घेणार नाही. पण या राज्यामध्ये तामिळनाडू प्रमाणे
महाराष्ट्रात ओबीसीचं आणि बहुजनांचं राज्य आलं पाहिजे, ही शपथ आम्ही घेऊया. जोपर्यंत राज्याचा मुख्यमंत्री आदरणीय भुजबळ साहेब होणार नाही तोपर्यंत कोणी थांबण्याचं काम त्या ठिकाणी करू नये, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. जय ज्योती, जय क्रांती.